सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे। शिवसैनिकांनी हातात निषेधाचे बॅनर घेत पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप असलेल्या काही नेत्यांविरोधात जोरदार संताप व्यक्त केला। या बॅनरवर संबंधित नेत्यांचे फोटो झळकावून पैशासाठी गद्दारी करणाऱ्या लालची कृत्याचा जाहीर निषेध असा उल्लेख करण्यात आला आहे। तसेच गद्दारांना माफी नाही, गद्दारांना तुडवा अशा आक्रमक घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। जेव्हा मृत्यूनंतर केली जाते, परंतु जिवंतपणे असताना ज्या पक्षाने, ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी, शिवसेना प्रमुखांनी अनेकांना मोठं केलं, परंतु अनेक गद्दार शिवसेनेच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना तसेच उद्धव साहेबांना पाठीत खंजीर खुपसून आज इतर पक्षात जात आहेत। त्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हा प्रमुख प्रताप भाऊ चव्हाण, महानगर प्रमुख भैया धाराशिवकर, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने, जे सोलापूर शहराचं ग्रामदैवत जिथे सोलापूर शहराच्या वतीने हिंदू धर्माचं दशक्रिया विधी केली जाते मृत्यूनंतर, तर अशा गद्दारांसाठी आपण या ठिकाणी एक दशक्रिया विधीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो। आता कसा शिवसेनेची गद्दारी करून गेला रे सोन्या, ए गद्दारा ओम राजा, ए संजय दिना पाटला, स्वर्गात तरी सुखी राहा रे राजा, स्वर्गात गद्दारी करू नको रे, शिवसेनेची गद्दारी करू नको। ए भाऊसाहेब वागचौऱ्या, खाऊन खाऊन काळा तोंडाचा झाला की रे, स्वर्गात जाऊन तिथं गद्दारी करू नको रे भाऊसाहेब वागचौऱ्या। ए संजय दादवा, तुला नरकात सुद्धा जागा दिसणार भेटणार नाही रे, शिवसेनेच्या सामान्य शिवसैनिकाची तू गद्दारी केला रे संजय दादवा। ओम राजा निंबाळकर, अरे तुला कसा ओम राजा म्हणावा रे, तुझ्या अंगात एवढी गोम निघाली, अरे गोम राजा। ए नागेश पाटला, तुला असा कसा साप चावला रे नागेश राजा, तुला कसा श्रद्धांजली वाहतावत रे गद्दारांनो। सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने फुटीर खासदारांच्या विरोधात सोलापुरातील गणपती घाटावरती नरकात तरी गद्दारी करू नका रे हरामखोरांनो। शिवसैनिकांच्या मते पक्षाच्या विचारांशी आणि निष्ठावंत कार्यकर्त्याच्या भावनांशी विश्वासघात करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे पक्ष स्थापन करून आज 60 वर्ष झाले, परंतु या 60 वर्षापासून शिवसेनेला संघर्ष नवीन आहे। शिवसेना प्रमुखाने अनेक येड्यागाबाळांना शेंदूर पुसून दगडाचा देव बनवला, परंतु अनेक लोक निष्ठावान आहेत। तिथं आलेले लोक अनेक वर्ष 30-30 वर्ष काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, परंतु शिवसेना कधी सोडलेली नाही। परंतु शिवसेनेने ज्यांना मोठं केलं, जे खासदार केलं, आमदार केलं, असे बडवे, असे नालायक लोक, पैशासाठी लालची झालेले लालची कुत्रे, हे जी 6 गद्दार 6 खासदार आहेत ना, या खासदारांना सर्वसामान्य शिवसैनिकांनी निवडून दिलेलं आहे। मी असू द्या, माझे शहर महानगर प्रमुख महेश भाई धाराशिवकर असू दे, इथं बसलेले अनेक लोक, धाराशिवला मी प्रचाराला गेलो, आमच्या पद्धतीच्या पैशातून गेलो, का तर शिवसेनेचा आदेश आहे, शिवसेनेचा माणूस निवडून यायला पाहिजे। ज्या माणसाला पद्मश्री पाटलांनी त्याच्या बापाला गोळ्या घातल्या, मला असं वाटतं की आज असं वाटायलंय त्या पद्मश्री पाटलाला अजून 1-2 गोळ्या देतो की ह्या भडव्याला ते गाडीत 2 गोळ्या घालावं लागेल। असे हे भडवे लोक, या भडव्याचा निषेध करावा तिथनं कमी आहे, परंतु शिवसेनेला संघर्ष कमी नाही। शिवसेना स्थापन झाल्यापासून अनेक गावागावामध्ये प्रत्येक शाखाप्रमुख हत्या झाल्या, हत्येच्या त्या रक्ताच्या थेंबातून शिवसेना उभी राहिलेल्या आहे। शिवसेनेचे मुख्यमंत्री झालेले आहेत, केंद्रामध्ये या गद्दारांचा आम्ही पिंडदान करून निषेध करतोय, परंतु सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक शिवसेना आहे। सोलापूर जिल्ह्याच्या शिवसेनेला बी इतिहास आहे, त्या गद्दारांचं पिंडदान केलेलं आहे। ज्या एकनाथ शिंदेला सुद्धा बाळासाहेबांनी बनवलेलं आहे, त्या भडव्यानी, ज्या रिक्षावाला होता भडवा, त्या भडव्याला रिक्षावाला उद्धवजींनी एवढा सगळ्या प्रॉब्लेम नंतर देखील त्यांना तिकीट देऊन निवडून आणलं, मशालीच्या चिन्हावर निवडून आले आणि 1.5 वर्षात हे 500 कोटीला विकले। त्यांनी आपलं इमान विकलेलं आहे, आपला बाप बदललेला आहे। अशी लोक आमच्यासाठी मेलेली आहेत। त्यामुळे ज्या ठिकाणी दशक्रिया विधी होतो गणपती घाट, या ठिकाणी आम्ही त्यांचं श्राद्ध घालत आहोत, पिंडदान करत आहोत त्यांच्या नावानं।
शिवसेनेला आमदार खासदार बनवता येतात ही नामर्द आहेत की ज्यांनी शिवसेनेची लेकरं त्यांच्या घेतलीत खांद्यावर. त्यामुळं शिवसैनिकांचा संताप या ठिकाणी जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण व सर्व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितीत या ठिकाणी आम्ही पार पाडतो. या निषेधामुळे परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाऊ, आज तुम्ही आंदोलन केलेलं आहे. काय आंदोलन आहे, काय स्वरूप आंदोलनाचं काय सांगा? शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन होऊन 60 वर्ष झाले. या 60 वर्षामधून बाळासाहेबांच्या शब्दावर अनेक लोक नगरसेवक, आमदार, खासदार झाले. त्यांचाच वारसा घेऊन उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिकेसह अनेक महापालिका, नगरपालिका निवडून आले. परंतु हे 6 गद्दार काल एकनाथ शिंदेच्या पैशावरती हे फुटलेले आहेत. या फुटीर गद्दारांना शिवसैनिक स्वतःच्या रक्ताच्या, स्वतःच्या घामामधून निवडून आणलेले लोक आहेत. स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या खर्चातून उस्मानाबादला जाऊन निवडून आणले. परंतु हे लोक पैसे प्रिय आहेत, त्यांच्या कुटुंबाला पैसे पाहिजेले आहेत. या भाजपला या संसदेमध्ये विधेयक पास न झाल्यामुळं या नरेंद्र मोदींना राग आहे. हे त्यामुळे लोक पश्चिम बंगालचे खासदार असू दे, महाराष्ट्राचे असू दे, पंजाबचे खासदार फोडण्याचं काम करतायत. ह्या असं नेहमी म्हणतो आपण की या भाजप आणि एकनाथ शिंदे हे नामर्द लोक आहेत की आम्ही ठोका मारल्याशिवाय यांना लेकरं होत आहेत. त्यामुळं आमची लेकरं घेऊन यांना राजकारण करायचं आहे. तुम्ही बघा, ते सगळे एकनाथ शिंदेचे गट सगळे आमचेच लोक आहेत. त्यांनीच पैदा केलेले नाहीत. आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी निर्माण केलेले शिवसैनिक आहेत. तुम्ही भाजपमध्ये सुद्धा बघा, सगळे दरोडेखोर गुंतलेले आहेत. जे पूर्वी जे भाजपमध्ये काम केले त्यात 10% राहिले, 90% लोक तिथं गद्दारी करून पैसे देऊन आणलेले लोक आहेत. त्यामुळे ह्या गद्दारांना, 6 खासदारांना सोलापूर आल्याशिवाय आम्ही सर्व सोलापूर शिवसैनिक त्यांना जोड्याने मारल्याशिवाय सोडणार नाही. स्वरूपाचे निरीक्षण केलेले आहेत, प्रतिकात्मक दशपिंड विधी केलेला आहे, काय सांगा? आज खरं तर हा आमचा निर्धार आहे वर्धापन दिनाचा की हे 6 खासदार खरकट खाऊन दुसऱ्या पक्षात गेले. अरे तुम्ही उद्धव साहेबांच्या चिन्हावर निवडून आलात, उद्धव साहेबांनी तुमच्यासाठी प्रचार सभा घेतल्या, शिवसैनिकांनी घाम गाळला. तसल्या उन्हाळ्यात सोलापूरचे शिवसैनिक जाऊन प्रचार करत होते त्या ओमराजेचा, याला लाज वाटते का? त्यामुळे हा आक्रोश आहे. आणि आम्ही आज या ठिकाणी यांना श्रद्धांजली वाले असले गद्दार आमचे शिवसैनिक असू शकत नाहीत. त्यामुळे ह्यांनी गद्दारी केली, इमान विकलं आणि शिवसैनिकांशी गद्दारी केली. त्यामुळं आज इथं खरकटे ठेवून, कारण हे आमच्या दृष्टीने खरकटे आहेत, खरकटे खाणारे अवलाद. त्यामुळे खरकटे ठेवून यांना आम्ही श्रद्धांजली म्हणता येणार नाही, याला यांचा निषेध केलेला आहे. आणि आमचं यमराजाला साकडं आहे की असल्या गद्दारांना, घर बुडव्यांना, पक्षद्रोह्यांना नरकात सुद्धा जागा मिळू नये.